Hi, welcome student. Hi, welcome student. In today's lecture, we understand Mayer's relation for the ideal gas. Here we consider 1 mole of an ideal gas enclosed in a cylinder by light frictionless airtight piston. लक्षात आलं? म्हणजे इथे आपण काय केलं आहे, एका सिलेंडरमध्ये 1 मोल आयडियल गॅस कन्सिडर केला आहे आणि जो लाईट फ्रिक्शनलेस आणि एअरटाईट पिस्टनने त्या ठिकाणी काय केलं आहे, सील केलं आहे. म्हणजे तो पिस्टन जो काही आहे तो पिस्टन मुव्हेबल आहे. तर त्या सिलेंडरमध्ये तो गॅस काय केला आपण एनक्लोज केला आहे. तर तो पिस्टनने आपण त्याला सील केलेला आहे. तर हा जो गॅस आहे या गॅसचं इनिशियल प्रेशर आपण पी, इनिशियल व्हॉल्यूम व्ही आणि इनिशियल टेम्परेचर काय केलं आहे टी कन्सिडर केलं आहे. आता आपण काय करतो आहे, ह्या गॅसला हीट देतो आहे. आता ह्या गॅसला जर का आपण हीट दिली म्हणजे DQ एवढी हीट दिली तर त्या गॅसचं काय होणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे ऑब्व्हियसली. म्हणजे कुठल्याही लिक्विड असो गॅस असो त्याला हीट दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढतं. तर ह्या गॅसला आपण DQ एवढी हीट दिल्यानंतर त्याचं DT एवढं टेम्परेचर वाढते. म्हणजे त्या गॅसचं आता नेट टेम्परेचर किती झालं आहे, सुरुवातीला T होतं आणि आता DT एवढं वाढलं आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर झालं आहे T + DT. आता आपण पहिली केस कन्सिडर करणार आहोत की ज्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, गॅसचा प्रेशर चेंज होणार आहे पण त्या ठिकाणी काय करणार आहोत आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहोत. म्हणजे आपल्याला माहिती फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण शिकलो की त्या ठिकाणी काय होतं की जेव्हा आपण गॅसला हीट देतो तर काय होतं, त्या गॅसचा व्हॉल्यूम वाढतो आणि त्यामुळे तो जो पिस्टन असतो तो वर सरकतो. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, त्या गॅसचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहोत. म्हणजे पिस्टन काय होणार आहे, मूव्ह होऊ देणार नाही आहोत. मग फक्त आपण जर का गॅसचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला तर त्याचा गॅसचा प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. तर प्रेशर या ठिकाणी व्हेरिएबल आहे, व्हॉल्यूम मात्र काय करणार आहे आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे. फर्स्ट केसमध्ये लक्षात येते तुमच्या, DQ एवढी हीट दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढणार आहे, प्रेशरही बदलणार आहे, फक्त आपण त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहे. मग आपण पिस्टन मूव्ह होऊ दिला नाही म्हणून व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. बट द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द गॅस इज DQ इज यूज्ड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. इकडे लक्ष द्या, आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सनुसार जे आपण हीट सप्लाइड करतो तर तिचा काही भाग काय करतोय, इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरला जातो आणि काही पार्ट काय होतोय वर्कडन म्हणून वापरला जातोय. पण वर्कडन केव्हा झालं असतं, जर का आपण हा पिस्टन मूव्ह होऊ दिला असता तर. पण पिस्टन आपण मूव्ह होऊ देत नाही आहे म्हणून या ठिकाणी वर्कडन DW इक्वल टू काय आहे, 0 आहे. मग आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय म्हणतो, हीट सप्लाइड इक्वल टू इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी प्लस एक्सटर्नल वर्क डन. पण या ठिकाणी एक्सटर्नल वर्क डन DW, इंटरनल एनर्जी DE आणि हीट सप्लाइड DQ. पण DWची व्हॅल्यू काय इथे 0 आहे म्हणून आपलं इक्वेशन काय झालं, DQ1 इक्वल टू DE. आता इथे आपण इक्वेशन DQ1 इक्वल टू DE विच इज इक्वल टू CVDT असं रिलेशन त्या ठिकाणी लिहिणार आहोत. आता या ठिकाणी CVDT का वापरलं आहे आपण, DT इज द इन्क्रीज इन टेम्परेचर हे आपल्याला माहिती, पण CV काय आहे, CV इज द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ दॅट आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. C कशासाठी वापरतो आपण, मोलर स्पेसिफिक हीटसाठी वापरतो आणि V इज द कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथे जर का आपण P वापरला असतं तर काय असतं, कॉन्स्टंट प्रेशर. इथे आपण पहिल्या केसमध्ये काय केलं आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेला आहे म्हणून आपण इथे त्या आयडियल गॅसची मोलर स्पेसिफिक हीट घेतोय कधी व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना. लक्षात आलं. मग या ठिकाणी आपलं इक्वेशन आपल्याला मिळालं DQ1 विच इज इक्वल टू DE विच इज इक्वल टू CVDT. हिअर CV इज द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड DT इज द इन्क्रीज इन टेम्परेचर. मग आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं याला आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन नंबर 1. मग आता आपण काय करणार आहे, सेकंड केस कन्सिडर करणार आहोत की ज्या ठिकाणी काय होणार आहे, गॅसचा जो व्हॉल्यूम आहे म्हणजे आपण त्याला तेवढीच हीट सप्लाइड करणार आहोत. या ठिकाणी काय होणार आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज बट प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात आलं तुम्हाला सेकंड केस. आता पहिल्या केसमध्ये काय केलं होतं, आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं होतं, प्रेशर आणि टेम्परेचर इन्क्रीज केलं होतं. आता सेकंड केसमध्ये आपण काय करतोय, प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय. म्हणजे इथे बघा, इफ द गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर देन इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज बाय DV. बरोबर आहे. मग DVने त्याचा व्हॉल्यूम वाढणार आहे आणि टेम्परेचर DTने वाढणार आहे. लक्षात आलं. मग आता व्हॉल्यूम वाढला आहे म्हटल्यावर इथे काय झालं आहे, पिस्टन वर सरकणार आहे आणि पिस्टन वर सरकला आहे
म्हणजेच काय झालं आहे, वर्क डन झालं आहे. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या. व्हॉल्यूम इन्क्रीजेस बाय DV, देन वर्क डन DW इक्वल टू P इंटू DV. P इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा कॉन्स्टंट प्रेशर आपण म्हणू शकतो. वर्क डन किती झालं आहे, PdV. मग आता आपण पुन्हा इक्वेशन तयार केलं आहे, dQ2 इक्वल टू DE प्लस DW थर्मोडायनॅमिक्सच्या पहिल्या रूलनुसार. या ठिकाणी DEची व्हॅल्यू DEच ठेवू आपण, पण DW काय मिळाले आपल्याला, PdV. म्हणून मग आपण DWची व्हॅल्यू PdV सबस्टिट्यूट केली, तर आपलं इक्वेशन काय झालं, DE प्लस PdV. आता या ठिकाणी DE प्लस PdV इक्वल टू आपण CPDT वापरणार आहोत. आता पुन्हा एकदा इकडे लक्ष द्या. आपण या ठिकाणी सेकंड कंडिशनमध्ये काय केलं आहे, हीट सप्लायड केल्यानंतर इंटरनल एनर्जी पण वाढली आणि एक्सटर्नल वर्क डन पण झालं आहे. तर वर्क डन आपलं PdV इतकं झालं आहे आणि इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी DE एवढी आहे, विच इज इक्वल टू आपण आता काय घेतलं इथे CPDT घेतलं आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये काय घेतलं होतं आपण, CVDT. आता CVDT काय, C फॉर द मोलर स्पेसिफिक हीट. पण ती काय होती, तेव्हा काय होतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं म्हणून आपण V वापरलं होतं. इथे काय प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून आपण काय वापरणार आहे, P वापरणार आहे. आणि म्हणून आपलं इक्वेशन या ठिकाणी तयार झालं, DQ इक्वल टू DE प्लस PdV विच इज इक्वल टू CPDT. पहिलं इक्वेशन काय आपलं, DE इक्वल टू CVDT. तिथे वर्क डन 0 होतं आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं म्हणून आपण CV वापरलं होतं. ठीक आहे. आता आपण पुन्हा पहिलं इक्वेशन बघू. आता इथे बघा, आपण इक्वेशन 1 आणि 2 दोन्ही त्या ठिकाणी एकत्र आणलीत. तर इक्वेशन 1 काय आपलं, आता DQ1 आणि DQ2 दोन्ही सेम असणार आहेत, कारण हीट आपण सारखीच सप्लायड देतो आहे, कारण टेम्परेचर सेम वाढतं आहे म्हटल्यावर हीट तेवढीच असणार आहे. फक्त इक्वेशनचा पुढचा पार्ट बघा, DE इक्वल टू CVDT आणि इक्वेशन 2मध्ये काय आहे, DE प्लस PdV इक्वल टू CPDT. मग आपल्याला इक्वेशन 1मध्ये काय मिळतं आहे, DEची व्हॅल्यू मिळते बघा. मग ही DEची व्हॅल्यू आहे, तर ही DEची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2मध्ये सबस्टिट्यूट करू. म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार झालं आहे, CVDT प्लस PdV इक्वल टू CPDT. आता आपण काय करणार आहोत, त्याला रिअरेंज करणार आहोत. आता आपल्याला हे जे नवीन इक्वेशन मिळालं आहे इक्वेशन 1 आणि 2 त्याला आपण काय करणार आहोत, रिअरेंज करणार आहोत. म्हणजे काय होईल, CV आणि CPच्या टर्म आपण एका साईडला घेतल्या, तर आपलं इक्वेशन काय होईल, CP मायनस CV इंटू DT विच इज इक्वल टू P इंटू DV. येतं लक्षात. मग आता आयडियल गॅससाठी तुम्हाला हे माहिती आहे, फॉर 1 मोल ऑफ आयडियल गॅस PV इक्वल टू RT. आयडियल गॅस इक्वेशन या ठिकाणी P आणि R काय असणार आहेत, कॉन्स्टंट असतील आणि V आणि T काय आहेत, व्हेरिएबल आहेत. म्हणून आपण हे इक्वेशन P इंटू DV इक्वल टू R इंटू DT असं लिहू शकतो. लक्षात आलं. V आणि T हे व्हेरिएबल आहेत म्हणून आपण त्याला DV आणि DT वापरलं. तर मग आपलं इक्वेशन आपल्याला मिळालं PdV इक्वल टू RDT. म्हणजे PdVची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, RDT मिळाली. आपलं जे नवीन इक्वेशन तयार केलं आहे आपण वरती CP मायनस CV इंटू DT विच इज इक्वल टू PdV, तर त्या इक्वेशनमध्ये आपण PdVच्या ऐवजी RDT त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. म्हणजे आपलं इक्वेशन काय झालं मग, CP मायनस CV इक्वल टू DT इंटू RDT. आता DT आपण कॅन्सल केलं आहे, म्हणजे आपलं इक्वेशन तयार झालं आहे CP मायनस CV इक्वल टू R. अँड दिस इज नोन ॲज द मेयर्स रिलेशन. यालाच काय म्हणतात, मेयर्स रिलेशन म्हणतात. पण हे जे मेयर्स रिलेशन घेतलं आहे आपण, हे कशाच्या फॉर्ममध्ये घेतलं आहे, मोलर स्पेसिफिक हीटच्या फॉर्ममध्ये घेतलं आहे. पण हेच मेयर्स रिलेशन जर का आपल्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर ते आपण कसं लिहिलं आहे, यात आपण जूल आणि अर्गमध्ये सगळ्या क्वांटिटीज मेजर केल्या आहे. पण ॲक्च्युअलमध्ये वर्क डन हे जूलमध्ये असतं आणि हीट कशात असते, कॅलरीमध्ये मोजली जाते. आणि म्हणून त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, जेने डिव्हाइड करावं लागेल. वेल जे इज द मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. म्हणजे आता आपलं इक्वेशन कसं होईल बघा, CP मायनस CV इक्वल टू R अपॉन J, वेअर J इज द मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट अँड इट्स व्हॅल्यू इज 4.2 जूल पर कॅलरी. त्यानंतर हे जे काही स्पेसिफिक हीट आपण घेतलेली ती मोलर स्पेसिफिक हीट घेतलेली आहे, पण आपल्याला काय करायची आता, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट घ्यायची. म्हणून मग आणि मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमध्ये रिलेशन काय असतं आहे, मोलर स्पेसिफिक हीट इक्वल टू मोलर मास इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. म्हणजे कुठल्याही याची, आता समजा आपण CP घेतलेलं आहे
तर मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे, त्याची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो, मोलर मास ऑफ गॅस इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे सी पीच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो, MOSP, वेअर MO इज द मास ऑफ दॅट गॅस आणि SP इज द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तसंच CV काय आहे, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, त्याच्याऐवजी आपण काय घेतो आहे, MOSV. हिअर अगेन MO इज मोलर मास ऑफ गॅस अँड SV इज द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणून आपलं इक्वेशन काय झालं आहे, MOSP मायनस MOSV इक्वल टू R/G. आपण जे मेयर्स रिलेशन मिळवतो आहे आता, ते कशाच्या संदर्भात मिळवतो आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या बाबतीत. आधी कशाच्या संदर्भात मिळवलं आपण, मोलर स्पेसिफिक हीटच्या बाबतीत. तर आता आपलं MO जर का आपण कॉमन घेतला तर इक्वेशन काय मिळालं आपल्याला, SP मायनस SV इक्वल टू R/MOG. अँड दिस इज नथिंग बट द